हाय एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कोड मराठीमध्ये. आणि आजच्या सेशनमध्ये आपण आपल्या AWS अकाउंटचं पूर्ण सेटअप करणार आहे. पूर्ण डिटेलमध्ये हा व्हिडिओ समजून घ्या, पूर्ण डिटेलमध्ये बघा आणि एंडपर्यंत बघा. सर्वात पहिले आपण काय करणार, Googleवर येणार आणि टाईप करणार AWS साइन अप. काय करायचं आहे, एंटर करायचं आहे. खूप साऱ्या वेबसाईट्स इथे दिसणार आहे आपल्याला, बट आपण क्लिक करणार आहे AWS कन्सोल साइन अप. यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि आता हळूहळू आपण समोर जाणार. सर्वात पहिले इथे आपला जसं रूट ईमेल इथे आपल्याला टाकायचं आहे. ज्या ईमेलवर तुम्हाला तुमचं अकाउंट रजिस्टर करायचं आहे, तो ईमेल इथे आपण टाकणार. नंतर आपल्या अकाउंटचं नाव, जसं इथे मी माझं नाव टाकलं आहे आणि एक ईमेल आहे तसं आपल्याकडे. नंतर जसं आपल्या इथे एक व्हेरिफिकेशन कोड येतोय आपल्या ईमेलवर, तो इथे आपल्याला टाकायचा आहे. जसं मी काय करतोय, की माझ्या ईमेलवर जो कोड आला आहे, तो इथे मी टाकतोय. व्हेरिफिकेशन कोड हा पण तुम्हाला टाकायचं आहे. ओके. सो आता मी जो कोड आहे, हा इथे टाकला आहे आणि इथे आपण जसं याला व्हेरिफाय करणार. व्हेरिफाय केल्यावर बघा इथे काय म्हणत आहे, की क्रिएट युअर पासवर्ड. तो रूट युजर पासवर्ड इथे आपण काय करतोय, टाकतोय. तुम्ही तुमच्या हिशोबाने काही पण पासवर्ड टाकू शकता आणि लक्षात ठेवा, की तो जो पासवर्ड तुम्ही टाकणार आहे, तो स्ट्राँग असायला पाहिजे आणि दोन्ही साईड तुम्हाला जसं जो पासवर्ड आहे, तो टाकायचा आहे. राईट? कन्फर्म करायचा आहे. जो पासवर्ड तुम्ही आधी लिहिला आहे, तो पासवर्ड इथे आपण जसं कन्फर्म करणार. कन्फर्म केल्यावर बघा, आपला जो पासवर्ड आहे, हा स्ट्राँग असायला पाहिजे. मिनिमम अप टू 18 to 20 कॅरेक्टर्स ठेवा. कारण की हे जे अकाउंट आहे, हे खूप सिक्युअर असायला पाहिजे. कोणाकडे जसा पासवर्ड गेला नाही पाहिजे. राइट गाईज? सो इथे आपण काय करणार बघा, काय म्हणतंय, "धिस पासवर्ड इज पब्लिकली नोन." मग इथे आपण काय करणार, आपला पासवर्ड आहे आणखी स्ट्राँग करणार. सो तुम्ही आणखी काय करतोय, जसं ॲड करतोय काही कॅरेक्टर्स. इथे जसं रूट युजर पासवर्डमध्ये पण ॲड करतोय आणि खाली कन्फर्ममध्ये पण आपण ॲड करतोय आणि आता आपला पासवर्ड जो आहे तो मॅच होणार आणि कंटिन्यूवर क्लिक करतोय. कंटिन्यूवर क्लिक केल्यावर आपल्याला जसं एक नवीन इंटरफेस आपल्या इथे शो होणार. सो आता बघा, पूर्ण डिटेलमध्ये आपण सर्व हे बघून घेणार. सर्वात पहिले इथे आपण काय करणार, चूज अ फ्री प्लॅन चूज करायचा आपल्याला सर्वात पहिले. सो आपण चूज केला बघा आपला फ्री प्लॅन. नंतर इथे बघा सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला टाईप करायची आहे, जसं फुल नेम, ऑर्गनायझेशन नेम, नंतर तुमचा मोबाईल नंबर, कंट्री, नंतर जसं तुमचा ॲड्रेस, सिटी, स्टेट आणि पोस्टल कोड. सो इथे मी माझा डेटा जो आहे तो फिल केला आहे आणि आता आपण समोर जातोय. सो इथे तुम्ही बघू शकता, इथे तुमचं जसं बिलिंग इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे फिल करायची आहे आणि इथे बघा 2 ऑप्शन आहे, UPI ऑटो पे आणि जसं क्रेडिट और डेबिट कार्ड म्हणून जसं इथे ऑप्शन आहे. सो मी चूज केलं बघा क्रेडिट और डेबिट कार्ड. हे जसं मी काय करतोय, माझी इन्फॉर्मेशन फिल करतोय. तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमची इन्फॉर्मेशन फिल करा. जसं इथे सिक्युरिटी कोड आहे, जसं कार्ड होल्डर्सचं जसं नेम पण तुम्हाला टाकायचं आहे. नंतर बिलिंग ॲड्रेस, नंतर जसं डू यू हॅव पॅन कार्ड, तर इथे मी पॅन कार्ड पण माझं टाकतोय. तुमच्या हिशोबाने तुम्ही पूर्ण डिटेलमध्ये इथे माहिती तुम्ही भरू शकता. अँड गाईज इथे बघा, जसं कार्ड आणि डेबिट कार्डची डिटेल्स तुम्हाला प्रॉपर टाकायची आहे. राईट गाईज? आणि ते सेव्ह कार्ड अँड चार्ज ऑटोमॅटिकली इथे आपल्याला अनक्लिकच राहू द्यायचं आहे हे आणि आपण समोर जाणार आहे. पूर्ण डिटेलमध्ये समजून घेऊया. सो इथे मी पूर्ण माझी इन्फॉर्मेशन फिल केली आहे आणि आता आपण जसं समोर जातोय. सो तुम्ही माझं पॅन कार्ड पण टाकलंय. तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमचं जे पॅन कार्ड असेल त्याचे डिटेल्स तुम्ही इथे टाकू शकता आणि कंटिन्यूवर क्लिक करतोय. राइट गाईज? नाव आपण एक नेक्स्ट इंटरफेसवर जाणार आहे. पूर्ण डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप समजून घ्या, बिकॉज अकाउंट जे आहे तुमचं हे प्रॉपर आपण जसं सेटअप करणार आहे आजच. आता आपण रिडायरेक्ट झालोय बघा. आपल्याला एक ओ-टी-पी आला असेल, तो ओ-टी-पी इथे टाकायचा आहे. आपल्या मोबाईल नंबरवर एक ओ-टी-पी आला असेल, तो ओ-टी-पी आपल्याला इथे टाकायचा आहे. अँड जस्ट ₹2 कटणार तुमच्या अकाउंटमधले. सो मी माझा ओ-टी-पी इथे टाकतोय आणि मेक पेमेंट करतोय. सो आपलं जे अकाउंट आहे ते सेटअप होऊन जाणार आहे आता. अँड वी विल रिडायरेक्ट. सो कन्फर्मिंग पेमेंट विथ बँक. सो असे काही स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचं आहे. तुमचं अकाउंट जे आहे ते सेटअप होऊन जाणार आहे AWSमध्ये. पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बघा, स्टेप बाय स्टेप बघा, एकही स्टेप मिस करू नका. राईट गाईज? सो इथे बघा काय आलंय आता. आता इथे आलंय बघा, जसं कन्फर्म युअर आयडेंटिटी. सो तुमचं पर्पज काय आहे? सो इथे मी काय करतोय, मला पर्सनल यूजसाठी हवं आहे AWS. मी काय करतोय, पर्सनल यूजसाठी इथे जसं ते क्लिक करतोय. ओनरशिप काय असणार आहे? ओनरशिप इथे जसं इंडिव्हिज्युअल मी करतोय. तुमच्या हिशोबाने तुम्ही काही पण टाकू शकता, पार्टनरशिप टाकू शकता. तुमच्या हिशोबाने तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही टाकू शकता. आणि कन्फर्म युअर आयडेंटिटी तुम्ही इथे आधार कार्ड वगैरे असेल तर ते पण इथे टाकू शकता. मी पॅन कार्ड चूज केलंय. तुमच्या हिशोबाने तुम्ही काही पण करू शकता. सो इथे डेट ऑफ बर्थ वगैरे पण टाकायची आहे. नंतर जसं नेम आणि जसं खाली काय, जसं इथे आपल्याला आपलं पॅन कार्ड पण अपलोड करायचं आहे आणि ते पॅन कार्डचा नंबर, नंतर आपल्या पॅन कार्डची इमेज पण अपलोड करायची आहे. आता मी माझा डेटा जो आहे तो फिल केला आहे. आता काय करतोय, मी कंटिन्यूवर क्लिक करतोय. राईट गाईज? तुम्हाला असंच करायचं आहे. पूर्ण डिटेलमध्ये समजून घ्या.
नंतर बघा इथे जसं आपलं कंट्री कोड, जसं मी इथे आपला इंडियाचा करतोय +91 आणि नंतर आपला मोबाईल नंबर, जो मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे तो इथे तुम्ही टाकू शकता. नंतर जसं सेंड SMS-वर तुम्हाला क्लिक करायचं आहे अँड आपल्याला मोबाईलवर एक जसं ओ-टी-पी आला असेल, जसं की आपला व्हेरिफाय कोड, इथे आपण तो कोड पेस्ट करणार आणि कंटिन्यूवर क्लिक करणार. येस गाईज, सो कंटिन्यूवर क्लिक करतोय मी आणि समोर जाऊया आपण. सो इथे मला आलं बघा, यू आर नॉट एलिजिबल फॉर फ्री प्लॅन, बिकॉज मी फ्री प्लॅन जो आहे तो यूज केला आहे. हे जे सेटअप आहे तुमच्यासाठी आहे, बिकॉज मी फ्री प्लॅन यूज केला आहे आणि हे जे सेटअपवाला व्हिडिओ आहे हा तुमच्यासाठी आहे, म्हणून मला आले बघा, यू आर नॉट एलिजिबल फॉर फ्री प्लॅन. सो इथे तुम्हाला काय करायचं आहे, आय ॲग्री करायचं आहे आणि कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. आणि आता तुम्ही डायरेक्टली आपल्या AWS कन्सोलला आपलं तुमचं कन्सोल मॅनेजमेंट इथे लॉग इन होऊन जाणार. सो तुमचं अकाउंट जे आहे ते क्रिएट झालं आहे अँड यू कॅन ॲक्सेस ऑल द सर्व्हिसेस इन AWS. दिस इज ऑल अबाउट AWS अकाउंट सेटअप. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. अँड आता तुमचं जे अकाउंट आहे ते सेटअप झालेलं आहे. सो तुम्ही बघू शकता तुमचं हे रूट युजर अकाउंट आहे आणि आपण ज्यावर काम करणार ते IAM युजर अकाउंट असणार. हे तुमचं रूट अकाउंट आहे. रूट अकाउंटवरनं तुम्ही खूप सारे युजर्स बनवू शकता. जसं IAM युजर अकाउंट तुम्ही बनवू शकता. त्यावर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तुमचा फ्री प्लॅन असेल, पूर्ण डिटेलमध्ये आपण स्टेप बाय स्टेप AWSच्या पोस्टमध्ये समजून घेणार आणि संपवतोय मी या सेशनला. कुठे काही डाऊट असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि भेटतोय बघा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये.